बरेच वेळा पालक आपल्या मुलांकडनं कोणतीही गोष्ट करून घेताना किंवा अभ्यास करताना किंवा कोणत्याही खेळात प्रावीण्य मिळवताना त्यांना गिल्ट देतात आणि गिल्ट देण्यामागची अशी थॉट प्रोसेस असते पालकांची की गिल्ट दिलं की मग त्याला थोडंसं मनाला बोचेल टोचेल आणि मग तो त्याचं बेस्ट इनपुट देईल आणि बेस्ट इनपुट दिलं की मग तो चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल अशी पालकांची एक धारणा असते. परंतु ही अगदी चुकीची धारणा आहे, कारण त्यातनं होतं काय की गिल्ट दिलं की आपण चुकीतनं काहीतरी सुधारायला हवं असं वाटत नाही. इनफॅक्ट त्या मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो. कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे कोणतीही गोष्ट करताना मी चुकतोय का बरोबर करतोय या भीतीपोटी ते ॲक्शनच घेत नाहीत आणि ॲक्शन घेत नाहीत त्यामुळे रिझल्ट्स मिळत नाहीत आणि मग पालक अजून त्याला गिल्ट द्यायला लागतात. सो हे जे विशियस सर्कल आहे त्यात ते मूल अडकतं, पालक अडकतात आणि जो बेस्ट आउटपुट अपेक्षित आहे पालकांना तो कधी येतच नाही. तर इनफॅक्ट त्या गिल्ट देण्यापेक्षा जर पालकांनी मुलामध्ये ग्रॅटिट्यूडचं जर बीज रोवलं, म्हणजे आधी स्वतःमध्ये ग्रॅटिट्यूड इनकल्केट केलं, म्हणजे प्रॅक्टिस केली रेग्युलरली आणि त्याचबरोबर मुलाबरोबर संवादात जर ग्रॅटिट्यूड आणला तर आपोआपच मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याची मनाची तयारी होते. तर त्यामुळे ग्रॅटिट्यूडमुळे मी चुकतोय का बरोबर आहे ह्याही भीतीपेक्षा काय करून पाहू हा अप्रोच वाढतो आणि या पॉझिटिव्ह अप्रोचमधनं निश्चितपणे चांगले बदल घडतात. सो आजपासून आपण मुलांना गिल्ट देण्यापेक्षा ग्रॅटिट्यूडची जर त्यांची ओळख करून दिली तर निश्चितपणे चांगले रिझल्ट्स येतील.